सुंदर मनामध्ये भरली. कसं सांगू मी तिला मी बापूंना खोटं आश्वासन नाही देते. मला आपलं लग्न नाही मोडायचं. मी आपल्या नात्या बाबतीत लय पुढे आलोय. लती अजून त्याच अंडरस्टँडिंगवर आहे. तिला लग्न मोडायचं नव्हतं. माझ्यासाठी ती सगळं करायला तयार झाली ती. आता मला नाही मोडायचंय लग्न. सुखाचा संसार करायचा आहे मला ती बरोबर. हे सांगितलं पाहिजे तिला. हा पा काय वहिनी घर सोडताय? मी आलो थांबा. अरे आशू बायको आहे तुझी ती. तुम्ही हात उचलायला नको होता. माफी मागा त्यांची. तिला हीच भाषा कळते. हिनं बापूंची माफी मागितली ना तरच मी हिच्यावर हात उचलला म्हणून माफी मागत. यांच्या मनात माझ्याबद्दल फक्त राग आहे, तिरस्कार आहे. मी कसा संसार करू या माणसासोबत? हे मी अगं असं काय करू लागली ग तू माय? एवढ्या तेवढ्या कारणासाठी कोणी घर सोडून जातं का? रे पाय तू बोलली ते चूक का बरोबर ते नंतर. मोठ्यांशी असं बोलू नये ना माय. म्हणून म्हणलं माफी माग. हो सुनबाई, एवढा तमाशा करायची काही गरज नाही. बरं बापूंना सॉरी म्हणा, मग हे बी तुम्हाला सॉरी म्हणतील. एवढ्या तेवढ्यासाठी बॅग उचलून माहेरी जायची गरज नाही काही. अप्पा मला खरंच नाही वाटत आहे हा माणूस सुधरल. हे मी थांब ना लेकरा थांब. कायला बोलवलं मला? महत्वाचं बोलायचंय मला. वहिनी घर सोडून जाऊ राहिल्या तर ते विषयना लय चिकळायला लागलाय आता. पण दादानं दादा बी लय चुकलायला ते. पण वहिनी बी चिडण्यासारखंच वागल्या ना. दादा डिवोर्स द्यायचं म्हणून राहिला आता. संसार मोडण्या एवढं मोठं आहे का हे सगळं? सोडा मला आत्याबाई, सोडा. आई आप्पा काय थांबू राहिले तुम्ही तिला? जाऊ दे तिला. जा जा बाई जा. हो काय बोलून राहिले तुम्ही? तुमची कोणी आहे का हो? मला तर बाई संशय येऊन राहिले. हा मग आता काय करशील ग तू? घटस्फोट देशील का मला? अशोक खबरदार पुण्यांदा हा शब्द तोंडातनं काढलाच ना. जहागीरदारांच्या घरात काडी मोड कधी कोणी घेतला नाही आणि घेणार बी नाही. लग्न केलं गप गुमान निभवायचं. यासली नाटकं मला या घरात चालणार नाहीत सांगून ठेवते. 3 वर्ष झाली ना तुझ्या लग्नाला, मग तसंच यापुढे 30 वर्ष 60 90 करावा लागल. काडीमोड वगैरे काही चालणार नाही. असा जर विषय या घरात झाला पुण्यांदा तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल सांगून ठेवते. आमचं पटत नाही आई. कुठल्याच नवरा बायकोचं 100% पटत नसतं. पण म्हणून काडीमोडा उपाय नाही, त्यावर पटवून घ्यायचं असतं. हा उपाय आहे, कळतंय का? त्यांना मी नकोय आत्याबाई. तर कायला राहू मी? पटत नाही ना माझ्याशी. या माणसासाठी वटपौर्णिमेला दिवसभर उपाशी राहते मी. असं एवढं पित्त घवळतं माझं तरी मी पाण्याचा घोट पण घेत नाही मी.
आजारी होता हा माणूस, तर उशाशी बसून राहिले होते मी रात्रभर. एवढी मी किंमत देत नाही तरी माग 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 करत असते मी. पण कशाचाच काही फायदा नाहीये. सांगते मी. वहिनी मी नाही जाऊ देणार तुम्हाला. भाऊजी वा बाजूला. वहिनी प्लीज असं नका ना करू. सत्य तू तर बाई बोलूच नको. नाही वहिनी, मी तुम्हाला जाऊ देणारच नाही. अगं मला कोण अडवणार आहे? तुमच्या दोघांचं काय आहे? जाऊ दे ना तिला. काय लाडू राहिले तुम्ही? तिला म्हणा परत येऊ नको. मला बी नाही आवडत तिच्या बरोबर संसार करायला. जाऊ दे तिला आता. पाहिलं का ते बाई, माझं ना नशीबच फुटके. पाहिलं भाऊजी, तुमचा भाऊ बघा, तुम्ही कसे वागवता बायकोला आणि तुमचा भाऊ. काय करू मी? कुठे जाऊ? कुठल्या तोंडाने सांगू माझ्या आईला की माझं नवरा न्याय नांदवत मला? अहो वहिनी, असं काही नाहीये. वहिनी शांत व्हा बरं. अहो संसार मोडण्यापेक्षा माफी मागणं सोपं नाही का? वहिनी अहो तुम्हीच म्हणले ना मला, काय बी झालं तरी बाईनं आपलं सासर जपावं, नाहीतर त्रिशंकू सारखी अवस्था होते आपली. हो की नाही? मग तुम्ही कायला चालले आता सासर सोडून? वहिनी तुमची आई काय म्हणते? बाईनं सासरच्या दारातून उभात जावं आणि आडवं बाहेर यावं. वहिनी अहो, काय तुम्ही लहान पोरासारखं रडू राहिले? असं असतं व्हय? चला उठा बरं. आणि दादा, नाही वयानं मोठा असशील तू, परत जर आमच्या वहिनीनं काय बोललं ना तर पाय तू. सगळी चूक आहे हे मीची नाहीये, हा बी काही कमी नाहीये. हो बस झालं, माफी मागा चला. तिनं पहिल्या बापूंची मागल ती नंतर मागल. तू आधी सॉरी माग तिची. प्लीज. आशू माझ्यासाठी कर लेकरा. दादा प्लीज माझ्यासाठी म्हण ना सॉरी. लतिका, आता लगे म्हणतील ते. तुला बापूंचे पाय धरून माफी मागावं लागल. अरे मागल ती नंतर. मोठे आहेत बापू, माझ्या वडिलांच्या जागेत. मागत मी माफी. एवढा काही मोठा इगो नाहीये माझा. लहान नाही होणार मी त्यांची माफी मागून. चला चिरंजीव म्हणून टाका सॉरी. दादा प्लीज. दादा ठीक आहे, मी हात उचलायला नको होता. सॉरी. चला उठा ना. या. सॉरी आता बाई. अप्पा सॉरी. मी घर तोडायची भाषा नव्हती करायला पाहिजे. असू दे माय, तुझी चूक कळली ना तुला. झालं तर ओ सॉरी तुम्हाला बी. ठीक आहे. दादा असं नाहीये. हातात हात धरून सॉरी म्हणावं लागत. लहान नाही मी आता हात हातात घ्यायला. राहू दे, आम्ही सगळे मोठे जातो, मग घ्या लहानांनी हातात हात. हं? आम्ही जातो. आम्ही जातो. हं? आम्ही बी नको. चल. बस ना हो आता. घेणार आहे की नाही तुम्ही आता? तर आधी बापूंची माफी माग, मग हात हातात घे.